दिवाळीची आवराआवर चालू आहे आणि मुलांची फरमाईश बघा. मुलं म्हटले की आज छोल्याची भाजी बनवायची आहे. मग मी छोल्याची भाजी बनवायला घेतली. छोले मी रात्रीच भिजत घातले होते. कितीही काम असलं तरी मुलांना जे आवडतं ते आपल्याला करून द्यावंच लागतं. तर त्यांना आज छोल्याची भाजी खायची होती, तर मग आज छोले बनवायचं बेत ठरला. मग मी कांदा असा इथं भाजून घेतला. चांगला कांदा परतून घेतला मी तो तेल टाकून. आणि मग इथं बघा असे छोले भिजलेले आहे बघा. आणि मग इथं कांद्यामध्येच मी लसूण अद्रक आहे ना असं थोडंसं भाजून घेतलं आणि मग ते मिक्सरला मी ते वाटून घेतलं. थंड होऊ दिला मसाला आणि मग मिक्सरला वाटलं मी ते. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये एक बटाटा पण टाकला. बटाट्याच्या वरचं ते साल काढून घेतलं आणि मग एक बटाटा टाकला, कारण छोल्याच्या भाजीमध्ये बटाटा पण असला ना तर भाजी टेस्टला चांगली होते, म्हणून एक बटाटा पण टाकला. आणि मग नंतर फोडणी दिली मी कुकरमध्ये. तेल टाकलं 2 चमचे आणि वाटलेला मग मी तो मसाला टाकला. गरम तेलात मसाला टाकला आणि मग तो मसाला मी चांगला परतून दिला. आणि त्याच्यामध्ये मग आपले घरातलेच मसाले टाकले. काळा मसाला, लाल मसाला चांगला परतून द्यायचा हा. आणि मग त्याच्यात मसाले टाकायचे. मी हा मसाला चांगला परतून दिलेला आहे. आणि मग त्याच्यात हळद, लाल तिखट, मीठ, काळा मसाला आणि मीठ टाकलं. आणि मग चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतून दिलं. मसाल्याला तेल सुटल्यानंतर मग मी थोडंसं पाणी टाकलं आणि तो मसाला परत थोडासा शिजवून घेतला. आणि मग तो शिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये मग मी थोडेसे बटाटे टाकले, ते कापलेले बटाटे. आणि ह्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये ते छोले टाकले. आणि अशा प्रकारे मग मी ती छोल्यांची भाजी केली. आणि 3-4 शिट्ट्या याला द्यावं लागतील. आता थोडंसं शिजण्यासाठी पाणी टाकून घेतलं आणि मग त्याच्या 3-4 शिट्ट्या करून घेतल्या. लगेच पीठ मळलेलंच होतं मी. मग थोड्याशा होत्या तेवढ्या सगळ्या चपात्या पण करून घेतल्या. मग त्या बाजूला कुकर ठेवला आणि ह्या बाजूला मग मी चपात्या करून घेतल्या. आणि दुपारच्या वेळेस मला रॅक पण साफ करायची होती, कारण मी रोज थोडं काम आवरते. एकटीला एवढं काम काही होत नाही. तर मग एक दिवस रॅक, एक दिवस भांडे असं काम चालू आहे माझं एकटीचं. मग आता हा स्वयंपाक झाल्यानंतर मला ती रॅक साफ करायची. बघा इथं छोले असे तयार झालेले आपले. आणि मग साक्षीला लगेच जेवण वाढून दिलं मी. तिला शाळेत जायचं होतं, अजून त्यांना सुट्ट्या नाही लागल्या. मग तिला वाढून दिलं मी आणि आम्ही पण जेवणं करून घेतली. आणि मग दुपारच्या वेळेस लगेच रॅक साफ करायचं काम करून घेतलं. ही रॅक सगळी पाण्याने मी व्यवस्थित पुसून घेतली. पूर्ण रॅक पुसून वगैरे घेतली. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर काल घासलेली भांडी लावणार होते मी. मग ही घासलेलीच भांडी होती, पण परत एकदाशी पुसून व्यवस्थित त्याच्यावर डब्बे वगैरे सगळी भांडी पुसून घेतली. आणि मग त्याच्यावर मी सगळी ती भांडी लावली. तर अशी माझी दिवाळीची आवराआवर अजून चालूच आहे. तर हे बघा, ही अशी भांडी मी लावली. आणि मग चिकूची पण लुडबुड चालूच राहते. तो पण मला मदत करत होता. काहीतरी भांडे वगैरे आणून ते लावून देत होता. मग त्याचीही मला मदत होतच राहते. तर आजच्या व्हिडिओत एवढंच.